नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीची ॲड पडलेली आहे. मग सगळ्यांना माहिती आहे की नोटिफिकेशन आलंय. तर 5 तारखेपासून आपले फॉर्म चालू होणार आहेत. लास्ट डेट काय आहे? 31 मार्च. आपण म्हटलं होतं या काही दिवसामध्ये नोटिफिकेशन पडणार आहे आणि ते आलेले आहे. मित्रांनो, तयारीला लागा. आपण तर आधीच तयारी चालू केली, पण आता तरी नक्की लागा. जागेचं आहे. कुठे काय पडणार आहे त्याची एक नवीन पी-डी-एफ तुम्हाला लवकरच मिळेल. ती आपण टेलिग्रामला चॅनलला टाकून घेऊ, ठीक आहे. पण त्याआधी जागा कोणत्या आणि कशा-कशा आहेत ते बघून घेऊ. लक्षात ठेवा, आज आपला दिवस 4था आहे. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी आधीचे व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला हे व्हिडिओ समजतील. आधी काय झालं ते त्याच्याच बेसवर हे आहे. कारण आपण बेसिक टू ॲडव्हान्स जात आहोत. टार्गेट काय आपलं 45 दिवसात पूर्ण अभ्यासक्रम करणे. अभ्यासावर काय ठेवला यावेळेस? यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. तर मित्रांनो, त्यासाठी जिद्दीने तयारीला लागा आणि आपला युनिफॉर्म मिळवा. त्याआधी जाहिरातीमध्ये सध्या प्रत्येक जिल्ह्याची ॲड पडलेली आहे, पण न्यूजपेपरला आलेली आहे. पण ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला ते 5 तारखेपर्यंत मिळेल. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या पदाच्या किती जागा आहे आणि कॅटेगरी वाईज किती आहेत, सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पण टोटल जागा जर बघायला गेलं तर त्यात 17,000 जागा निघतील. त्याच्यामध्ये जेल शिपाई 1900 आहेत आणि एस-आर-पी-एफ सॉरी आर-पी-एफ. एस-आर-पी-एफ हे 4,800 आहेत आणि शिपाई 10,300 मित्रांनो. एवढ्या ह्या जागा आहेत. आणि भरती ही उन्हाळा संपल्यानंतर चालू होणार आहे. म्हणजे जून-जुलैला चालू होणार आहे. आणि लक्षात घ्या यावेळेस राउंड आधी आहे, ठीक आहे. म्हणजे काय? मैदानी चाचणी आधी होणार आहे आणि त्यानंतर लेखी होईल. तर मित्रांनो, वेळ आहे पण तयारी पूर्ण वेळेच्या आधी करून घ्या. जशी तुम्ही रोज राउंडची तयारी करता, तशी तुम्हाला लेखीची तयारी सुद्धा तुम्ही रोज केली पाहिजे आणि रोज प्रॅक्टिस सुद्धा केली पाहिजे. आपल्या सेशनमध्ये तुम्हाला बेसिकपासून मिळते. नक्कीच त्याचा लाभ घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांमध्ये शेअर करायचं आहे. आपल्या चॅनलचं नाव काय आहे? विरा करिअर अकॅडमी, ठीक आहे. आणि मला कमेंट येत आहेत की सर जुने लेक्चर कसे बघायचे? तर बघा, जेव्हा आपण YouTubeला इथं सर्च करता विरा करिअर अकॅडमी, तर तुम्हाला हे पेज ओपन होईल, ठीक आहे. आपला लोगो बघून घ्या. हे फोटो लावलेला आहे आपण. जेव्हा तुम्ही इथे बघता की इथे समोर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल आणि मोबाईलवर सुद्धा असंच दिसतं मित्रांनो, ठीक आहे. तर आता हे जे नवीन लेक्चर पडतात ते तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तुम्हाला ते लगेच बघायला मिळतील. त्याचं बेल आयकॉन दाबून ठेवायचे, जेणेकरून नवीन लेक्चर आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेला तर प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एवढ्या सगळ्या प्लेलिस्ट येतील. एवढे आपण आधी लेक्चर घेतलेले आहेत, ठीक आहे मित्रांनो. मध्ये स्पेशली मी एक नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2024. आतापर्यंत त्याच्यात 7 लेक्चर टाकलेत आपण आणि आता हे कंटिन्यू 45 दिवसापर्यंत तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा बघू शकता तुम्ही. कारण की आपण सिलेबस पूर्ण झाल्यानंतर आपण टेस्ट सीरीज घेणार आहोत, ठीक आहे. रोज आपण 2 तरी पेपर घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये स्पेशली आपण मॅथ आणि बुद्धिमत्तेवर जास्त भर देणार आहोत. कारण की इथे काय होतं, मुलांचे इथेच खास मार्क कटतात आणि कट ऑफमधून बाहेर होतात. तर इथे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. बुद्धिमत्ताचे सुद्धा लेक्चर या प्लेलिस्टमध्ये आहेत आणि गणिताचे सुद्धा आहेत. तर दोन्हीही सब्जेक्ट आपण बेसिकपासून करतोय. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील, ठीक आहे. तर बघा, इथे प्लेलिस्ट जेव्हा तुम्ही ओपन करता, तर इथे सिक्वेन्स वाईज लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक लेक्चरमध्ये मी तर मेन्शन केलेलं आहे बघा. डे 1 दिवस पहिला, दिवस दुसरा, असं दिवसा वाईज नंबर टाकलेले आहेत. त्यानुसार तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आणि आधी बुद्धिमत्तेचं येतं, त्याच्यानंतर गणिताचे, असं आपण स्टेप बाय स्टेप घेतोय. त्यामध्ये रविवार जर सोडला तर बाकी सोमवार ते शनिवार आपलं रोज लेक्चर येणार आहे. रविवारी तुम्ही जे काही हप्त्याभरामध्ये आपण जे लेक्चर बघितले, जे क्वेश्चन घेतले, जो पॅटर्न घेतला आहे टॉपिकचा, त्याच्या अनुषंगाने त्याची उदाहरणांची प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. आता आपण जमलं तर वीकली ते सुद्धा घ्यायचा प्रयत्न करू, जे की टेलिग्रामला तुम्हाला पडेल आणि तिथे तुम्हाला कॉल करून ॲन्सर मला मेसेज करा किंवा मग आपण त्यालाच सोमवारी काय करू,
तो टेस्ट पेपर आपण सॉल्व्ह करून घ्यायचा. असं काहीतरी नियोजन करू. पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत जुळून राहायचं मित्रांनो, ठीक आहे. त्याच्या शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा नवीन असणार आहे आपल्यासाठी. आणि आपण काय करतो, तर फक्त एकाच उदाहरणाला धरून नाही चालत आहे. आपण सगळे उदाहरणं बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्या टाइपचे. त्यामुळे बघा इथे सगळे मी तुम्हाला आता नवीन-नवीन टॉपिक काल आपण सिंपल कॅल्क्युलेशन बघितले होते. आता त्याच्यापेक्षा थोडंसं हाय जातोय कारण की परीक्षेमध्ये काय येणार हे कोणीही गेस करू शकत नाही. त्यामुळे तुमचा सिलेबस जेवढा पूर्ण असेल, ठीक आहे, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही. ठीक आहे. चला आपण आजचा जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया. ठीक आहे. तर आपण काल बघितलेलंच आहे की बोडोमासच्या नियमानुसार आपण कशाप्रकारे गणित सोडवू शकतो आणि त्याला ईझी कसं करू शकतो. आपल्याला काय शिकायचं की कधी-कधी काय होतं परीक्षेला तुम्हाला अ, जे बेरीज आहे, वजाबाकी याच्यामध्ये काही नियम असतात. तर त्या नियमाच्या मधून ते प्रश्न बनलेले असतात. जसे की एक नियम बेरजेचा असा आहे, की वजाबाकी आणि वजाबाकी असे समजा म्हणजे इथं दिले 2 वजा मायनस म्हणजे -2 -3 दिले. बरोबर किती तुम्हाला जर बघायचं झालं तर इथे तुम्ही काय करत तर जर तुम्हाला हा चिन्हाचा नियम माहीत नसला तर इथं लक्षात घ्या दोन्ही संख्या वजा आहेत. तर वजा-वजा बेरीज होते. ठीक आहे. वजा-वजा काय होते? बेरीज होते. पण आता इथं काय होतील मग बेरीज म्हटल्यावर 2 आणि 3 5. पण हे काय होतील -5. हे कसं होईल? तर नियम असे आहेत, बेरजेचे नियम असे आहेत. तर बघा मित्रांनो, हे लिहून घेत चला. जेव्हा दोन्ही संख्या धन असतात, ठीक आहे. दोन्ही संख्या धन असतात म्हणजे बेरीज असतात. धन आणि ऋण समजतं ना तुम्हाला? हे -2 लिहिले म्हणजे हे काय आहे? ऋण संख्या आहे हां. आणि नुसते फक्त 2 आहेत, तर ही काय आहे? धनसंख्या. आपण संख्या आणि संख्येचे प्रकार बघितले होते, तेव्हा हे 2 टॉपिक कव्हर केले. ठीक आहे, लक्षात असू दे. जेव्हा दोन्ही धनसंख्या असतात आणि त्यांची बेरीज होते, तेव्हा उत्तरसुद्धा धनसंख्यामध्येच येतं. ठीक आहे. जेव्हा दोन्ही वजा असतात, ठीक आहे. दोन्ही मायनस असतात, तेव्हा उत्तर हे त्यांचं प्लसमध्येच येतं. पण काय जेव्हा 2 संख्यामध्ये एक संख्या मोठी आहे आणि ती सुद्धा वजा आहे, तर चिन्ह फक्त वजेचं येतं. जसं की मी इथं केलंय. दोन्ही संख्या वजा आहे, पण या दोघांची काय झाली बेरीज झाली. पण चिन्ह काय आलं? जे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे तेच त्याच संख्येला मिळालं. त्याच्यानंतर तुम्हाला अ, धन आणि ऋण जर चिन्ह दिलेलं आहे, तर त्याची सुद्धा इथे तुम्हाला काय होणार? उत्तर त्याचं वजामध्ये येणार. कारण की उदाहरणासहित सांगणार आहे तुम्हाला. बघा आता, इथं 2 आहेत, -2 आणि इथं +3 आहे. आता इथे काय होणार? तर इथं काय या नियमानुसार जर आपण चाललो, तर इथे काय होणार आहे? एक संख्या मोठी आहे, एक संख्या लहान आहे. आणि इथे वजा, इथे वजाबाकी आहे. त्याच्यामुळे काय होणार? वजाबाकी होणार. उत्तर हे 1 येणार. पण काय? मोठी संख्या इथं 3 आहे आणि ती संख्या काय? धनसंख्या आहे. म्हणून इथे 1च राहते. पण हे जर उलटं असलं, आता इथे 2 प्लसमध्ये घेऊ आणि 3 मायनसमध्ये घेऊ म्हणजे वजामध्ये घेऊ. आता सुद्धा उत्तर 1च येणार आहे. पण चिन्ह कोणाचं मोठं आहे? तर मोठ्या संख्येचं आहे. इथे वजा येईल. वजा 1 येईल तेव्हा. हे लक्षात घ्या मित्रांनो. जेव्हा वजा आणि अधिक सुद्धा नियम काय होतो? वजाबाकीमध्ये जातो. ठीक आहे. दोन्ही धनसंख्या असतील तर त्यांची बेरीज होणार. दोन्ही ऋण संख्या असतील तर त्यांची सुद्धा बेरीज होणार. पण मोठ्या संख्येचं त्याला चिन्ह मिळणार. पण असणार त्यांची बेरीजच. जेव्हा इथे एक धन आणि एक ऋण असेल, तेव्हा वजाबाकीच होणार. जेव्हा दुसऱ्याच्या सुद्धा आधीचे ऋण आणि एक धन असेल, तरी त्यांची काय होणार? वजाबाकीच होणार. ठीक आहे. हा नियम हा लक्षात ठेवा. हा बेरजेचे नियम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी गुणाकाराचे नियम सुद्धा सांगणार आहे. ते पण समजून घ्या. हे काय झाले? हे बेरजेचे नियम झाले. बेरीज वजाबाकीचे नियम. आता गुणाकारामध्ये बघा काय होईल? बघा, गुणाकारामध्ये काय होतं मित्रांनो?
2 आणि 3च संख्या ठेवू आपण. चिन्ह बघा गुणाकाराच्या नियममध्ये चिन्हांचा काय उपयोग होईल. आता जर समजा इथे एक वजा आहे आणि दुसरी वजा आहे आणि दोन्हीमध्ये गुणाकार आहे. तर याचं उत्तर जे आहे ते धनच असणार. म्हणजे काय? -3 मला इथे गुणाकार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे काय होणार? बेत्रिक 6च होणार. गुणाकार गुणाकार पण चिन्ह कोणतं राहणार? तर ते बेरजेचंच राहणार कारण की इथं वजा वजा काय होतं? अधिक होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून दुसरा जर नियम काय म्हणतो? दोन्ही धन असतील तर उत्तर सरळ सरळ तुम्हाला इथे धनच मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे अधिक गुणा अधिक जर केलं तुम्ही तर त्याचं उत्तर अधिकच मिळणार. पण जर एक वजा आहे आणि एक धन आहे तर संख्या घेऊनच करू म्हणजे तुम्हाला हे मिळेल. तर इथं मात्र काय होणार आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. येणार 6च. मोठ्या संख्येत चिन्ह नाही राहणार. इथं वजा म्हणजे वजाच राहील. ठीक आहे. इथं जेव्हा वजा ॲड होतं तेव्हा मायनसच राहतं. म्हणजे काय लक्षात घ्या, दोन्हीपैकी एक संख्या जर ऋण असली तरी त्या संख्येचा उपयोग हा वजेचाच राहील. ठीक आहे. म्हणजे इथे जर आधी जरी वजा नंतर प्लस असलं, इथे संख्या मोठ्या आहे किंवा नाही त्याने फरक पडणार नाही. ठीक आहे. इथे चिन्हाचाच फरक पडेल. ठीक आहे. जेव्हा 2 संख्यामध्ये एक ऋण असेल तर उत्तर सुद्धा ऋणामध्येच येईल. हा चार्ट एक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. तर हेच आपण समोर उदाहरणातून बघणार आहे. त्यासाठी अजून एक पॉइंट आहे. मला काही दशांश जे तुम्हाला घेतलेले आहे, पॉइंटमधले जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन वरून विद्यार्थ्यांना जमत नाही, तर आपण ते सुद्धा बघणार आहोत. ते कसं आहे आता हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जेणेकरून ठीक आहे. आता बघा पॉइंटमध्ये आता जर समजा तुम्हाला मी एक उदाहरण दिलं, 12 गुणिले 2 जर आपण इथं करतोय, त्याचा गुणाकार काय येणार आहे? तसं 24 येणार आहे. बरोबर? पण जर हे 12 नसून 1.2 आहेत, ठीक आहे. 1.2 आहेत. आता काय होईल? लक्षात घ्या जेव्हा पॉइंट येतं, हा पॉइंट जेव्हा येतो, तर ह्याच्या मागे किती संख्या आहेत, ह्या काउंट करणं महत्त्वाचं आहे. ही संख्या काय प्लेन आहे? पॉइंटमध्ये आहे का? नाही. पण ही संख्या पॉइंटमध्ये आहे. याच्या मागे किती संख्या आहे? एक संख्या आहे. तर उत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला एकाच एक संख्या नंतरच तुम्हाला पॉइंट द्यावा लागेल. ठीक आहे. हे काय होणार? 2.4 होणार. तर हेच जर समजा बेरीज आहे. अधिक 2. आता हे 2च्या नंतर काहीच नाही म्हणजे काय आहे? 0.20 आहे. इथं बेरजेमध्ये काय होणार? 2 पॉइंट नंतर 0 आलाय. काही नाही म्हणजे काय? पॉइंट नंतर 0 जसं आपण लिहितो ना, 2 पैसे, ₹2 जेव्हा एखादा कोणी हिशोब तुम्ही बघितला असाल, बँकेत जर कधी गेला तर तुम्हाला असं लिहावं लागतं. समोर सुद्धा पैशामध्ये लिहितो ना, जर रुपयाशी पैशामध्ये समोर लिहावं लागतं तुम्हाला 25 पैसे पण. 10.5 म्हटलं काय लिहितो? 10.50 तसं. तर ह्याच्या समोर काय येणार आहे? 0 राहील. आता 2 अधिक 0 2 आणि हा 1 अधिक 2 3. इथे तुम्हाला पॉइंट पॉइंट करायची गरज नाही. जेवढ्या संख्या त्या संख्येच्या नंतरच तुम्हाला द्यायचं आहे. पण गुणाकारामध्ये तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे. आता बघा इथं कसं 1.2 घेतलं आपण. आता काय करू आपण? 1.2 म्हणजे 1.2 गुणिले 0.2 आता याचा गुणाकार जर केला तर येणार 24च आहे. पॉइंट आहे इथे म्हणून काय होणार आहे? पॉइंट नंतर 2 संख्या आहे. इथे एक संख्या आणि इथे एक संख्या. तर हा 0.24 असं उत्तर. कारण की इथे काय होतं एकच पॉइंट होता म्हणून इथं 2.4 आलं. इथे काय झालं 2 वेळा पॉइंट आहे. तर 2 आलं. तसंच राहील जर समजा इथे अजून 2 असते. कॅल्क्युलेशनचं उत्तर पुन्हा चेंज झालं असतं. गुणाकार सरळ-सरळ करू शकता तुम्ही. 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 एक 244. पण इथं संख्या किती आहेत आता पॉइंट नंतर? इथं 2 अंक आहेत आणि इथे 3 आहेत. उत्तर काय येणार आहे? 0.244 असं येणार आहे. ठीक आहे.
गुणाकार तुम्हाला सरळ-सरळ करायचा आहे, पण जेव्हा पॉइंट येतो त्या पॉइंटचा विचार करायचा. भागाकार करताना सुद्धा असंच पॉइंटचा विचार करायचा. एक उदाहरण घेऊया आपण. उदाहरणामध्ये आता पहिलं बघा थोडंसं कॅल्क्युलेशन ठेवले, पण याच्यापेक्षा आता सिंपल घेऊ. याच्याकडे नंतर येऊ आपण. तुम्हाला एकदमच मला टफमध्ये नाही टाकायचं आहे. आपण कालच्या नियमाला एकदा रिव्हिजन देऊ. ओडोमासच्या नियमाने आपण कसा गणित सोडवलं होतं बघून घ्यायचे नवीन विद्यार्थी आहे. त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा एक कल्पना येईल. ओडोमासच्या नियममध्ये आपण काय बघितलं होतं? तर आधी कंस सोडवायचा, नंतर ऑफ सोडायचा म्हणजे चे संख्याचे सोडवायचं. त्याच्यानंतर काय आकार आता काय कंस पण नाही आणि चे पण नाही. म्हणजे काय भागाकार, गुणाकार आहे, बेरीज आहे आणि वजाबाकी. याच या सिक्वेन्सनीच आपण सोडवणार. आधी काय करणार आहोत भागाकार. 5 गुणिले 3 वजा 4 त्रिक 12 हे काय येणार आहे 3 एक 8. ठीक आहे. पुढे काय करणार भागाकारानंतर गुणाकार म्हणजे इथे 5 त्रिक 15 वजा 3 एक 8. आता इथे तुम्ही सरळ बेरीज करू शकता. 8 आणि 15 दोन्ही धन आहेत त्यांची बेरीज करून घ्या. 8 15 आणि 8 किती होणार? 23 आणि वजा 3 आहेत. 23तून 3 गेले. याला उत्तर 30 येणार. ऑप्शन 1 तुमचं इथं उत्तर आहे. हा झाला सिंपल मला ओडोमासचा नियमानुसार सोडवलेलं उदाहरण. पण जर तुमच्या पुढे आता पॉइंट दिलेले आहेत. पॉइंटमध्ये तुम्हाला सरळ-सरळ गुणाकार करायचा आहे. तर आता काय करणार? बघा कशा-कशा आहेत. आता आपण काय करू? पॉइंटनुसारच घेऊ. ठीक. सगळ्या संख्या पॉइंटमध्ये आहेत. साहजिक कोणत्याही संख्येने गुणलं तर तीच संख्या येते माहिती आहे ना. 3 गुणीला 1 केलं तर 3च येणार आहे. म्हणजे काय 1 गुणीला 0.3 बी केलं तर उत्तर काय येणार आहे 0.3च येणार आहे. आणि हेच तुम्ही किती पण वाढवलं 0.03 हे काय येणार 0.03. 1ला कोणत्याही संख्येने गेलं तर तीच संख्या येणार. पण इथं काय 1 तर आहेच पण पुढे पण संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे हा 1ची व्हॅल्यू हे सांगून जाते. विचार फक्त आपल्याला या संख्येचा करायचा. आधी काय करू आपण 0.3 इंटू 0.01 करू. काय करणार 0.01 गुणिला 0.3. आता करा 3 1 3 3 0 0 पॉइंट. पण काय इथे अजून एक आहे संख्या. इथे या पॉइंट नंतर या 2 अंक आहेत. या पॉइंट नंतर हे म्हणजे काय होणार अजून एक 0 लागणार, मग पॉइंट येणार आणि मग 0. ठीक आहे. आपल्याला पॉइंट नंतर संख्या मोजून पॉइंट द्यायचा आहे. आता इथं काय हे दोघांचं सॉर्ट आउट झालं. काय आलं उत्तर याचं 0.003. आता गुणाकार करा यांचा. याला जोडू 0.00. आता काय 3 त्रिक 9 म्हणजे 9 तर येणारच आहे. 9च्या नंतर सगळे शून्यच आहेत. किती शून्य? तर या पॉइंट नंतर इथं किती संख्या आहे 3 आणि या पॉइंट नंतर इथं किती संख्या आहे 3. म्हणजे पॉइंट नंतर 6 अंक येणार आहे. एक अंक इथं 9 आलेला आहे. म्हणजे किती शून्य येतील? 5 शून्य राहतील. हे मग पॉइंट येईल आणि मग शून्य. समजलं? हे बघा 3 आणि 3 6 अंक झाले. तर काय 0.00000 नाही. बघा ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिसते 3. अशा प्रकारे तुम्हाला गणित पॉईंटचे सोडवायचे. आता ज्यांना बेसिक माहीतच नाहीये तो कन्फ्यूज जाईल. किती पॉइंट नंतर किती अंक घेऊ, कुठं पॉइंट लावू, पॉइंट इथे लावायचा. समजलं? गुणाकार हा स्टेप गुणाकारामध्ये चॅलेंजिंग राहणार असते. बेरजेमध्ये सोपं राहील. तुम्हाला एक बेरजेचं उदाहरण घेतलेलं आहे मी पॉईंटचं. हे बघा आता इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज पण आहे. पण इथं बेरीज वजा सध्या विचारात घेऊ नका. जे प्लसमध्ये आहेत त्यांचा आधी विचार करा. ठीक आहे. संख्या लिहिताना कशी लिहिणार? पॉइंट नंतर ज्या संख्या आहेत त्या त्याच्या समोरच लिहायच्या. ते काय 945.341 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 875 आहे. त्याच्या खाली त्याची त्याची संख्या लिहायची.
शक्य काय करायचं, रोज कमीत कमी बेरजेच्या गुणाकाराचे स्वतःहून का होईना 10 तरी गणितं सोडवून बघायची. आता यांची करायची बेरीज. आता इथं किती 1 आहे मित्रांनो. 1 अन् 5 6, 6 अन् 5 11. चला 1 त्याच्यानंतर काय 1 अन् 4 5, 5 अन् 3 8, 8 अन् 2 10, 10 0 हात झाला 1. 3 आणि 1 4 आणि 4 8. नंतर येणार पॉइंट. पॉइंट सरळ-सरळ येणार. इथं आता ह्या संख्यामध्येची गरज नाही. बेरजेमध्ये सरळ-सरळ पॉइंट येतो. ठीक आहे. त्याला तुम्हाला गरज नाही ॲडजस्ट करायची की आता कुठं पॉइंट देऊ. 3 नंतर आहे तर सगळ्या 3 नंतरच येईल. समोर 2 बी संख्या असल्या तरी त्या वरच्या काउंट करूनच तुम्हाला पॉइंट देणे. ठीक आहे. नंतर काय 5 अन् 5 10 अन् 1 11. परत हात चाला 1. 1 अन् 4 5, 5 अन् 7 12, 12 अन् 3 15. 405 हात चाला 1. 9 1 10, 10 अन् 8 18. हे झालं 1851.801. आता बघा वजाबाकी. काय किती करायचे वजा? 1042.792. याच्या खाली लिहा. करा वजाबाकी. आता 1 हे आहे इथं 2 आहे. म्हणजे काय घेणार इथं हातचे घेणार 10. हे 11 होणार. 11तून 2 गेले. किती उरले? 9. हातचा उरला. इथं 1 द्यायचा आहे. आता इथं 9 होते म्हणजे किती झाले? 10. परत इथून उसने घेतले 10. 10तून 10 गेले 0. वापस केल्यावर डबल इथं काय होणार? 8 होणार. 8तून 8 गेले 0. पॉइंट. परत इथे 1 आहे. उधार द्या त्याला 10. ते 11 होणार. 11तून 2 गेले. किती उरणार? 9. उधार घेतले वापस द्या. त्यालाच वापस द्यायचे म्हणजे किती होणार ते? 5 होतील. 5तून 5 गेले 0. परत 1 वापस द्या. येणार इथे. इथं 5 इथं वापस द्यायची गरज नाही कारण 5 आणि 4 होते. 18तून 10 गेले. किती उरणार? 8. 809.009 आहे का? ऑप्शन 3 उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्हाला गणित सोडवावं लागेल. कोणतं उदाहरण दिलंय बघा. मोठं कॅल्क्युलेशन ते पण दाखवू. हे उदाहरण बघा खूप मजेशीर उदाहरण आहे. आता ज्याला बुडवामागचा नियम माहीत आहे तो प्रॉपर हे गणित सोडवू शकतो. तर सुरुवातीला काय आहे इथे पंचभागूमध्ये भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. भागाकार करा आधी. काय उदाहरण? 2 2 भागीला 2 म्हणजे किती येणार? 1 गुणिला 2 वजा 2. ठीक आहे. बरोबर काढायचं. मग करायचा गुणाकार. ते 1 ते काय राहिलं आता 2 अधिक 2 वजा 2. ठीक आहे. आता इथे 2 अधिक 2 बेरीज करा. किती येणार? 4 वजा 4 वजा 2 किती येणार? ऑप्शन 4 तुमचं. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. कन्फ्युजन नाही आता कशात करू? मग आधी वजाबाकी ते मला मला बेरीज सोपी जाते मग मी बेरीज करून घेऊ. तसं करायचं नाही. नियम जो आहे त्या नियमाने जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उदाहरण चुकणार नाही मित्रांनो. ठीक आहे. लेक्चर आवडलं असेल मित्रांनो तर प्लीज काय करायचं आहे रिक्वेस्ट काय माझी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि मित्रांमध्ये शेअर करायचं आहे. ठीक आहे. नाहीये फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि मित्रांमध्ये शेअर करत चला. थोडंसं टफ घेऊ आपण. टफ काय बघा पॉईंटचं मी घेणारच आहे. तर ब्रॅकेटचं बी घेऊ. हे बघू हे बघा सिंपल पॉईंट्स आहे. तर बोडोमागच्या नियमाने सोडवायचे तुम्हाला. आधी काय करायचं आहे भागाकार, गुणाकार करा, 3 करा. ठीक आहे. 4 वजा. आता हे 3.6 आहे आणि त्याला भागीला 4 आहे. ठीक. मित्रांनो आधी काय करा विचार 36च समजा. 3.6 नका समजू. किती होणार? 4 9 36 बरोबर? किंवा 0 येतील. पण इथं एका संख्येनंतर पॉइंट आहे. तर तुम्हाला काय करणे एक संख्या सोडून पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे काय येणार आहे 0.9. ठीक आहे.
अधिक त्याचा गुणाकार करा. 5 दुनी 10 बरोबर आहे. पॉईंटमध्ये 5 दुनी 10 10शी 0 हाताला 1 5 0 0 1 1 ज्याचा गुणाकार तुम्ही केला आहे दोन संख्या सोडवताना तर काय येणार तो 0.1 ठीक आहे. आता काय करायचंय तुम्हाला ते सोडवायचं. आता इथे काय आहे 4 वजा 0.9 आणि मग 0.1 आहे. आता इथं वजा 0.9 आहे तर ठीक आहे आधी वजाबाकी करून घेतो. 4 वजा 0.9 केल्यावर तुमचं उत्तर येतं 1.3.1 मग येतं 0.1 यांची बेरीज जर केली तुम्ही तर याला पाहिजे तुमचं 3.2 ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येते. कसं केलं? आधी भागाकार केला इथे. तर याला काय तुम्हाला तर माहिती आहे 4च्या पाढा जर येत असेल तर 4 9 36 होतं ते माहिती आहे. 9 भाग जातो. इथं पॉइंट आहे म्हणजे काय केलं ना पॉइंट असल्यावर 0 म्हणजे 9च्या नंतर पॉइंट 0 केला म्हणजे उत्तर काय येणार आहे 0.9 आणि जर पॉइंट नसता तर आपण सरळ सरळ 9 लिहू शकलो असतो. पण इथं काय पॉइंट आहे मित्रांनो. 0.9 आलेलं आहे. ठीक आहे. देन तुम्हाला नंतर गुणाकारात सांगितलं मी. पॉइंट नंतर एक संख्या आहे गुणाकाराला पुन्हा त्याला जर एक संख्या येते 5 दुनी 10 तर होतात. पण काय 2 संख्येनंतर पॉइंट आहे म्हणजे 2 संख्या देऊन पॉइंट द्यायचा म्हटल्यावर 0.10 येतं. आपल्याला काय 0.10 आणि याच्या मागे किती शून्य आले तरी आपण एकच संख्या पकडतो. ठीक आहे. शून्याला तेवढं पॉइंट नंतरचं महत्त्व कमी आहे. समजलं? अजून आता हे बघा थोडंसं तुम्हाला इथं ट्रिक सांगायची आहे. काल राहून गेली होती. बघा मित्रांनो 2 याच्यामध्ये तुम्हाला 354 दिसते. जेव्हा असं उदाहरण दिसलं तुम्हाला तर काय करायचं दोन्ही साइडला गुणाकार दिलेले आहेत बघा. इथे एक गुणाकार आहे, इकडे एक गुणाकार आहे आणि मधात समजा इथं बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल. तर इथे काय करायचं एक संख्या कॉमन घ्यायची. कॉमन घेतल्यावर काय होईल? आता इथे बघा 2 संख्यामध्ये म्हणजे पूर्ण उदाहरणात 354 इकडे 354 आहेत म्हणजे 2 वेळा 354 354 आपण काय घेतले? कॉमन घेतले. कॉमन घेतले म्हणजे काय? वेगळे काढून घेतले. तर मग उरेल काय इथे? गुणाकार आणि याच्यामध्ये काय उरेल जर 354 यातून बाहेर काढले तर 256 उरतील. ठीक आहे. 256 आणि इथं उरणार काय? चिन्ह सुद्धा उरलेले घ्यावं लागतील. आता गुणाकार घेतला म्हटल्यावर गुणाकार एकच वेळा होऊन जाईल 2 मधून 1 घेतल्यावर. अधिक समोर काय 144 इथे 144 घेतले. ठीक आहे. आता गुणाकार त्या दोघांसोबतही होणार आहे. पण काय तर सोपं होणार आहे तुमचं. 256 अधिक 144 जर तुम्ही बेरीज केली 354 गुणिले तिथे बघा 6 4 10 हातचाला 1 डबल 5 आणि 4 9 हातचालीला 1 तो 1 10 म्हणजे डबल 0 पुन्हा हातचाला 1 1 आणि 2 3 आणि 1 हातचालीला 4 म्हणजे हे झालं 400. आता करा गुणाकार. गुणाकार आहे इथे 0 म्हणजे 2 वेळा 0 येणारच आहे. 4 चूक 16 झाला 1 4 पंचे 20 आणि 21 झाले 2 रात्री 12 आणि 2 14 झालं उत्तर तुमचं 14 16 00 आहे का ऑप्शन मध्ये क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. समजलं कसं केलं? फक्त ट्रिक माहिती पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक उदाहरणात काही ना काही तुम्हाला ट्रिक दिलेली असणार आहे. तरी बघा जेव्हा आपण एखाद्या परीक्षेला टायमाच्या आत म्हणजे प्रश्न 100 तुम्हाला 90 मिनिट दिलेले प्रश्न सुद्धा तसेच असतात. फक्त तुम्हाला ट्रिक माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा सगळ्यात टफ क्वेश्चन तुम्हाला इथे मी ठेवलेला आहे. तर बघायला जसं तुम्हाला तर असं वाटेल की एवढं पॉईंटमध्ये दिलेलं असून संख्या ऑप्शनमध्ये एवढ्या मोठ्या-मोठ्या कशा? तर गुणाकार सुद्धा वाढणार आहे. तर 2.4 इंटू 0.72 इंटू 4.5 त्याला भागीला काय 0.18 इंटू 0.06 0.9 तर बघा मित्रांनो आणि त्याला नंतर
इंटू 3 तर या इंटू 3चा विचार आपण सगळ्यात शेवटी करू. ठीक आहे. आधी याला सॉल्व्ह करून घेऊ. बघा मित्रांनो, संख्या त्या वरच्या दिलेल्या आहेत त्या खालच्या तिन्ही संख्येने त्याला भाग जातो. फक्त काय दिलेलं पॉइंट दिलेले. पॉइंट ओळखायचे कसे? तर बघा, आता जेव्हा भागाकार करतो आपण, बघा 18 72ला भाग जातो 4ने. तो गेला तर इथं 4च उरतात. कारण काय इथं बी 0.18 आहे आणि इथं 0.72 आहे. म्हणजे सेम लेव्हलला आहे. आणि हेच जर समजा इथे 0.018 असतं, तर थोडासा विचार करावा लागला असता. ठीक आहे. पण इथं काय पॉइंट नंतर 2 संख्या दिलेल्या आहेत म्हणून तो बरोबर 4नेच भाग केला. तसं इथे आहे बघा 0.9 आणि इथं 4.5 दिलेलं आहे. आता बघा 0.9ला जर मी 5ने गुणलं, काय येणार बघा 5×9 45 आणि हातच्या आली 4. 5 शून्य 0 ही 4 खाली येते. 4 45 आहे आणि पॉइंट एकानंतर म्हणून काय येणार आहे? ते काय होतं 0.9नी 0.5ला 5ने भाग जाईल. ठीक आहे. समजलं? हे असं गणित आहे, असा भागाकार केला. पण इथे बघा आता इथे काय आहे? मला भाग बघा कसा द्यावा लागणार आहे. 2.4 आहे. त्याला जर भाग द्यायचा म्हटलं तुम्हाला तर तुम्ही 6ने जर दिला, तुमचं उत्तर सरळ-सरळ काय येणार आहे? 6×24. त्या पॉइंट एक पॉइंट नंतर एक संख्या येतो, एक पॉइंट नंतर एक संख्या नाही 0. 0.4 तुमचं उत्तर येईल. पण इथे काय झालं? पॉइंट झालेला आहे. पण असं तसं नाही. 0 नंतर पॉइंट आहे. ठीक आहे. तर तेच तुम्हाला इकडं वाढवायचं म्हणजे आता ही संख्या 2.4 पेक्षा खूप 2 पॉइंटने मागे आहे. तर काय झालं? भाग 4नच जाणार आणि याच्या मागे 0 लागणार. 40 टाइम जर केलं तर हे होणार. तेव्हा 2.4 होणार. तसा भाग जाणार म्हणजे काय 0.06/2.4 केलं तर तो 40ने भाग जाईल. हेच जर समजा 0.6 असता तर 4नेच भाग गेला असता. पण 1 शून्य आल्यामुळे तो 4च्या मागे लागला. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करा. वरती संख्या किती आल्या? 40. हे 4 कोणते हे 4 40 आणि हे गुणिले 5. गुणाकार जसे तसंच राहणार आहे. नंतर राहिलेले हे 3 घ्या. आता करा गुणाकार. 40 गुणिले 4 इथं किती होतात 160. नंतर गुणिले 5 गुणिले 3 आहे. 5ने 16ला जर गुणलं तर काय येईल 16×5 = 80. तो शेवटचा 0 म्हणजे 800. 800 गुणिले राहिलेले 3 जर केलं तर ते येणार 8×3 = 24 म्हणजे 2400. ऑप्शन 1 तुमचं इथं उत्तर राहील. समजलं? अशी कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे म्हटल्यावर बघा तुमची प्रॅक्टिस किती असली पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेला पडणार आहे मित्रांनो, कारण कॉम्पिटिशन तसं आहे. लेक्चर आवडला असेल मित्रांनो, नक्कीच लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात मोठं काय मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉइन करायचा आहे. याच्यावर तुम्हाला मी PDF देणार आहे. ठीक आहे. PDF जरी समजा लेक्चर झाल्यावर त्या दिवशी नाही पडलं, दुसऱ्या दिवशी पडेल. पण संडे होमवर्क तुम्हाला मी कंपल्सरी करणार आहे. जेणेकरून तुमचं रिव्हिजन हप्त्याला झालं पाहिजे. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अजूनही जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही आहे. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, मित्रांमध्ये शेअर करा, आपले सबस्क्रायबर वाढवा, व्ह्यूअर्स वाढवा. कारण की क्लास फ्री आहे. तुम्हाला असं काही बेसिक शिकायचं म्हणलं ना, तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तुम्हाला फुकट बघायला मिळते. ठीक आहे. तर याचा नक्कीच फायदा घ्या. थँक यू फॉर वॉचिंग. शेअर करा मित्रांनो आणि प्लेलिस्टला सुद्धा जॉइन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला सगळे लेक्चर टाईम टू टाईम बघायला मिळते. ठीक आहे. चला थँक यू. जय हिंद.